त्यांना तो होतो ते नाही करायचं ते करायला लावलं आणि तो होतो त्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सन्माननीयांचा मातोश्रीवरचा यांनी धनुष्यबाण नाही चोरू शकत. यांनी कागदावरचा धनुष्यबाण चोरला असेल पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीचा धनुष्यबाण हे कधीच चोरू शकत नाही. यांनी कागदावरचा चोरला असेल. आता तुम्ही मी तुमच्याकडे फक्त मला एक सांगा, अगदी भारतीय जनता पार्टीचे लोक धर्माला मानणारे आहे, ते अतिशय जातीवाद काही करत नाही. तुम्ही कालची जर सांगलीची घटना पाहिली असेल, शेतकऱ्यांना जात विचारून खत दिलं जात आहे. जात विचारून खत देणारी ही भारतीय जनता पार्टी सरकार कोणत्या लेवलला, अतिशय सगळ्या चॅनलवर बातम्या आहे, कोणत्या लेवलचं राजकारणी लोक करत आहेत. जातीअंधपणे धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली राजकारण करायचं, राजकारणातून सत्तेतून पैसा मिळवायचा, एवढा एकच उद्योग भारतीय जनता पार्टीचा आहे. अतिशय घाणेरडं तुम्ही याच्यामध्ये हा सगळ्यामध्ये कुठे यांची भांडणं चालू आहे? आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली का ज्या यंत्रणेचा गैरवापर चालू आहे, तो सगळ्यात मोठा निवडणूक आयोगाला जी न्यायालयाने चपराक दिली का जो आयुक्त निवडणूक आयोग जो नेमायचा, ती सर्वात मोठी बीजेपीची मोठी हार आहे का जिथं तुम्हाला आज न्यायालयाने चपराक दिली आणि तुम्हाला निवडणूक आयोग निवडायला आज विरोधी पक्षातला नेताही घेऊन तुम्हाला निवडणूक का तीच एक संस्था आहे. तर अशा असंख्य संस्था आहे का जेणेकरून का त्याचा गैरवापर चालू आहे का ज्या निवडणूक आयोगाने शिवसेना सारख्याला तुम्हाला चपराक दिली. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक करताना 3 सदस्यांची नेमणूक करून तुम्हाला चपराक दिली. चकप्राक वगैरे काही नाहीये. ही व्यवस्थाच मुळात या ठिकाणी काँग्रेसच्या व्यवस्थेमध्ये उभारण्यात आलेली आहे. ती जर या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल होत असेल आणि चांगले जर विषय असेल, त्याला भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचं सरकार असेल ते कधी मागे हटणार नाही. कारण की हा देश भ्रष्टाचार मुक्त राहिला पाहिजे, हा देश या देशाने विश्वाचं नेतृत्व केलं पाहिजे अशी आमची भावना आहे. म्हणून जातीपाती धर्मभेद आम्हाला मान्य नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. सनातनी मित्र आहेत ना आता नवीन मित्र आहेत का? नवीन मित्र आहे. नवीन मित्र आहेत. तुमची भूमिका हीच आहे का? मला प्रथम आमच्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा द्यायच्या. शुभेच्छा काल दिल्या आम्ही सगळ्यांना त्यानंतर दिल्या. आता- आज तुम्हाला एकच बोलायचं आहे की आताच एक शिवसैनिक बोलले की शिवसेनेचे आमदार फोडलेत. अरे आमचे 6 नगरसेवक तुम्ही मुंबईत फोडून घेतले. तुम्ही त्याच्यावर तुमचं मुंबईमध्ये सरकार आहे. नसेल तर त्याच वेळेस हे सरकार मुंबईमधलं सत्ता गेली असती हे समजायला पाहिजे. सत्ता त्याच वेळेला गेली असती. एक मिनिट तुम्ही पण फोडाफोडीचं राजकारण- ऐका ना, तू म्हणतो मला बघ, त्यांना विचारा ते पहिले मनसेचे का राधाकृष्ण विखेचे. त्यांच्या बॅनरवर राधाकृष्ण विखेचा फोटो, ते मनसेचे नाही, राधाकृष्ण विखेचे. तो म्हणतो नगरचो त्यांचं काय मनसेचे नाही. मी मानत नाही त्याला मनसेचा कोणीच नाही इथं नाही मानत. हे बघा, यांनी मानू नाही मानू, राजसाहेब मानतात, यांची गरज काय आम्हाला. तुम्ही राज ठाकरे त्यांना मनसेचं मानतात ना, तुम्ही नाही मानत. कोण ईडी लावली होती? ईडी राज ठाकरेंना ईडी लावली होती. मग कसे शांत बसले आता? तुम्हाला ईडी लावली म्हणून तुमचे नेते शांत बसले म्हणतात ते. कसं आहे माहिती का, आता सगळंच गेलं त्याच्यामुळे हे रागाच्या द्वेषापोटी काही पण आरोप करताय. सर्वात महत्वाचं यांनी थोडस अभ्यास, ईडीचा गैरवापर चालू आहे का नाही? जर बघा पण तुमच्या नेत्यांना नोटीस होती. आमच्या नेत्यांनी जर चुकी केली असेल तर आमचे नेते म्हणतात आम्हाला बी आमच्यावरही कारवाई करा. आम्ही कुठं सामोरं नाही गेलो का? आम्ही गेलो ना. जे चोर आहे त्यांनाच ही भीती आहे. जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार. तुम्ही ते म्हणतायत की आम्ही ईडीला सामोरे गेलो ना, ते म्हणतात आम्ही ईडीला सामोरे हे बघा, मुळात असा आहे, आपला कार्यक्रम आहे मुद्द्याचा बोला, बरोबर. आमचा मुद्दा हा आहे, भारतीय जनता पार्टीचं शिंदे आणि फडणवीस सरकार जेव्हापासून अस्तित्वात आलं 8 महिने झाले. 8 महिन्यामध्ये इथला रोजगार, इथले उद्योगधंदे, इथले उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर गेले, गुजरातला गेले. मला सांगा, महसूलचं धोरण सुद्धा 6 महिन्यापासून महसूलचं धोरण ठरवलं जातं. महसूलचं धोरण ठरवताना 6 महिने लागले, धोरण ठरवलं जात नाही. परंतु आज महाराष्ट्रामध्ये जे वाळू येत आहे ते गुजरात मधून येत आहे. म्हणजे महसूल सुद्धा गुजरातला द्यायचं काम चाललंय. हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील थोडक्यात मांडा. हा, या ठिकाणी महाराष्ट्रात बीजेपीने ज्या लोकांवर ईडीचे आरोप केले त्याच्यातले किती जणांचे आरोप सिद्ध झाले आणि ते लोक लगेच बीजेपीत जाऊन पवित्र झाले. हा महाराष्ट्रातल्या लोकांना चुत्या बनवायचा धंदा बीजेपीने लावला. भाषा निडो. तुम्ही धोरण नाही. मुळातच यांना
ईडी समजलीच नाही अजून यांना आहे ना अगोदर- कसं काय कसं समजलं अहो त्यांना समजणार ना ईडीची कारवाई कधी होते, कोण कधी जेलमध्ये जातं, कधी शिक्षा होती, याचा पूर्वी अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजायला काय येते. ते म्हणतायत रोजगार गेले बाहेर तुमच्या काळामध्ये, इथं महसूल धोरण नाही, गुजरातवरून वाळू येते, महसूल वाळू तिकडेच चाललाय, मग काय आहे? अहो मुळातच या राज्याचे महसूल मंत्री जे आहेत ते या ठिकाणी येते निष्पक्षपाती आहेत, या ठिकाणी अतिशय निष्कलंक असलेले मंत्री आहेत. त्यांनी गुजरातचं जे निष्कलंक या ठिकाणी धोरण आहे ते या ठिकाणी आणत आहे. आणि हे जे वाळू चोर आहेत काँग्रेसवाले, त्यांना याचा त्रास होतोय. वाळू चोरीला या ठिकाणी थारा मिळणार नाही, जो चुकीचं कराल तो जेलमध्ये जाईल, हे सरळ म्हणणं आहे. काँग्रेस राष्ट्रवादी हर्षवर्धन पाटलांना झोप कशी लागते? काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक वाळूच्या माफियांना पाठीशी घालून मोठे झाले. ज्या देशाची फाळणी जातीच्या नावावर झाली 1947 झाली, यांनी पाकिस्तान निर्माण केलं, त्यावेळेस काँग्रेस सरकारवर होतं आणि ते बीजेपीला म्हणतात जातीवादी पक्ष आहे आणि वाळू हे चोरतात. आमच्या महसूल मंत्री साहेबांनी वाळूवर बंदी घालून वाळूचा एक विषय झाला, पण ते हर्षवर्धन पाटलांना झोप कशी लागते? हर्षवर्धन पाटलांना झोप कशी लागते? यांना मुळातच आहे ना त्यांच्या पक्षातून इकडे लोक आले, यांना लोक सांभाळता आले नाही, त्याच्यामुळे हा सगळा त्यांना तुम्हाला सांभाळता आलं नाही म्हणून एकदम येणार तो चुकीचं आहे. आज तुम्ही पाहिलं मुंबईमध्ये सुद्धा यशवंत जाधव ईडीची कारवाई झाली, त्याच्यानंतर प्रताप सरनाईकवर झाली, त्याच्या सगळ्या आता यांच्या काय केलं, दुसरे काय यांनी काय केले, काय बरं घेतले त्यांनी? 1 लाख शिंदेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. तुम्ही आता का चौकशी चोर कस काय घेतली यांनी? चोर आम्ही घेतलेलेच नाहीये, मुळातच जे चोरी करतात त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांना तेच समजे ना. ही भारतीय जनता पार्टी एवढी सावासन तर मिंदे गटातले चोर यांनी घेतलेच कसे? तुम्ही चोर का घेतले? शिंदे गटातले जे लोक होते त्यांना कसं घेतलं? शिंदे गटातले चोर आम्ही घेतलेले नाहीये, ते तसेच त्यांच्याकडे आहे. स्वाभिमानी अहो, घेतले त्यांना आम्ही. 40चा गट स्वाभिमानी घेतले, स्वाभिमानी. त्यांना कळलं ना. स्वाभिमानी लोक घेतले, फक्त स्वाभिमानी लोक. हे जर स्वाभिमानी असते ना, मला एक सांगा, एक मिनिट, स्वाभिमानी तुम्ही स्वाभिमानी असते ना, हर्षवर्धन पाटलांनी जाहीररित्या सांगितलं मला आता निवांत झोप येते. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात या मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात, ते राज्याचे महसूल मंत्री आहे. मला एक सांगा, त्यांना तर फार प्रसन्न वाटतं, काँग्रेसमध्ये त्यांना अस्वस्थ व्हायचं. त्यांच्या 3 पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्या तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटलं नाही. ईडीची कारवाई, बँकांच्या चौकशा, कारखान्याच्या चौकशा, एका अतिरेक्याकडून आलेले 2 कोटी रुपये, एका अतिरेक्याकडून त्यांच्या सामाजिक संघटनेला आलेले 2 कोटी रुपयाची चौकशी व्हावी अशी त्यांच्या भावाने मागणी केली होती. त्या चौकशीला सामोरं जायची वेळ आली म्हणून त्यांनी भाजपचा पर्याय निवडला. म्हणून भाजपचा पर्याय निवडला. भाजपमध्ये गेल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि झोप लागते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं साफ चुकीचं आहे, त्यांना समजतच नाही काय चालू ते, आणि त्याच्यामुळे त्यांची ती अवस्था आहे. मुळात त्यांच्या राष्ट्रीय नेत्यापासून राज्यस्तराच्या नेत्यांना समजेना काय चालू आहे. कारण की भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, योग्य व्यक्तीला योग्य न्याय दिला जाईल, चांगल्या माणसाबरोबर योग्य न्याय केला जाईल, हे सरळ धोरण आहे. अटक होणार होती, ते नारायण राणे अजून ते खुश गेले. काय झालं त्यांना? राणेंना अटक होणार होती, त्यावेळेला पण तुम्ही राणेंवर पण आरोप केले होते, ते पण किरीट सोमय्यांनी केले होते. मुळातच जो विषय आहे ना, मी तुम्हाला तेच सांगतो, ते नारायणावर झालेलं आहे. सगळ्या जे काही देशद्रोही आहेत त्यांच्यावर सर्वांवर कारवाई झालेली आहे, ज्यांनी देशाच्या विरुद्ध काही घडामोडी केल्या आहे. आणि मला वाईट याचं वाटतं की हे काँग्रेसचे लोक त्या देशद्रोहांना सहकार्य करतात. किती मोठी वाईट घटना आहे. म्हणजे तुम्ही 2 कोटी रुपये घेतले, तुमच्या नेत्यांनी 2 कोटी रुपये घेतले. अहो यांना काहीच माहित नाही, पुरावे द्या. अक्कल शून्य लोक यांना अक्कलच नाही. जे कोण पुरावा द्या म्हणतात. विरोधी पक्ष नेता होता देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री होते. पुरावा दिला म्हणून तर बीजेपीमध्ये गेले. पुरावा दिला म्हणून भाजप. राजकारणामध्ये आरोप होत असतात, पण यांचे आरोप हे बिनबुडाचे, हे चिडले, यांच्याकडून लोक निघून गेले, यांना लोक सांभाळत नाही. आणि राहिला 1 मिनिट, राधाकृष्ण विखेंचा विषय तुम्हाला मी क्लिअर करतो. मुळातच ते व्यक्तिमत्व असं आहे की निष्कलंक आहे आणि त्यांना काँग्रेसमध्ये इतका त्रास झाला, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांनी विकासाचा या ठिकाणी दृष्टिकोन स्वीकारून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आता दोघांनी ऐका, हे म्हणतात बाळासाहेबांचा फोटो काढा, बरोबर. त्या आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या मागील निवडणुका झाल्या, ह्या दोघांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकल्या. त्याच्यानंतर मुद्दा काय? हा मुद्दा आमचा आहे, हे म्हणतात बाळासाहेबांचा फोटो लावून, यांनी पण ना मोदींचा फोटो लावूनच निवडणुका जिंकल्यात ना. तुम्ही मोदींचा फोटो
मोदीच्या ऐकवा ज्या टायमाला तो म्हणतो युती होती त्या टायमाला दोन्ही पण फोटो ऐकून घ्या. आता कोणी आम्ही फोटो नाही लावत. माझं म्हणणं आहे हा मनसेचा नगरसेवक बोलतो याला किडनॅप कोणी केलं त्यांनी सांगा. हे बघा मनसेचा जिल्हा अध्यक्षाला किडनॅप कोणी केलं होतं काय केस आहे ही जणू सांगावे. मुद्दा असा आहे नाही मुद्दा असा आहे की तुला किडनॅप कोणी केलं बीजेपीचं माणसं नाही केलं कोणी केलं ते सांग पहिलं. याला किडनॅप कोणी केलं हे असं म्हणतात हे शिवसेनेवर आरोप करतात. मोदींचा फोटो घेतला या भारतीय जनता पार्टीने या मिंदे गटाला बरोबर घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आता लावण्याचा प्रयत्न केलाय. यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो यांनी बाजूला ठेवा आणि संबंध महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे समोर जावा. त्यांच्या जीवनामध्ये कधीही एवढे खासदार यांनी शिवसेने पाहिले नाही. ते नरेंद्र मोदींच्या जीवावर निवडून आले. यांची भीक मागायची अवकाश नाही. या हक्काची निवडून आले. नरेंद्र मोदी यांच्या नरेंद्र मोदींमुळे तुमचे खासदार निवडून सोडून बाळासाहेब ठाकरेमुळे आले. शिवसेना बरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावले आणि तेव्हा निवडून आले. एक येत नव्हता. आता यांनी निवडणुकीला सामोरे का जात नाही. पुढे लोटत आहे. जिल्हा परिषद असो नगर पालिका